राष्ट्रीय सहकारी विकास निगम NCDC. NCDCची स्थापना संसदेच्या कायद्यानुसार मार्च 1963 मध्ये केली गेली होती. हे कार्यालय भारत सरकारच्या सहकारिता मंत्रालयाअंतर्गत एक कायदेशीर घटक म्हणून सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी तसंच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींची संकल्पना सहकारातून समृद्धी साकार करण्यासाठी कार्य करत आहे. अमृत काल में देश के गांव, देश के किसान के सामर्थ्य को बढ़ाने के लिए अब देश के कोऑपरेटिव सेक्टर की भूमिका बहुत बड़ी होने वाली है. सरकार और सहकार मिलकर विकसित भारत, आत्मनिर्भर भारत के संकल्प को डबल मजबूती देंगे. ही संस्था नवी दिल्ली येथे असलेले मुख्य कार्यालय, वेगवेगळ्या राज्यांमधील असलेली 18 क्षेत्रातील कार्यालय, 9 उपक्षेत्रातील कार्यालय तसेच प्रशिक्षण अकॅडमी लिनाकच्या माध्यमातून पूर्ण देशभरात सहकारी विकासाकरता सदैव तत्पर आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकरी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे, बळकट करणे आणि विकास करणे आणि पीक काढणीनंतर सुविधा उभारणे हे निगमचे मुख्य उद्दिष्ट आहे. निगम कृषी विपणन आणि निवेश, प्रसंस्करण, साठवणूक, शीतगृह, शीतशृंखला तसेच कृषी उत्पादनाचे विपणन तसेच बियाणे, खत आणि इतर कृषी निवेश वगैरे कार्यक्रमांवर विशेष भर देत आहे. दुग्ध व्यवसाय, पशुधन, हातमाग, पिंजरापालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, अनुसूचित जाती जमाती, महिला सहकारी संस्था इत्यादींसारख्या बिगर कृषी क्षेत्रातील दुर्बळ घटकांवर विशेष भर देऊन सहकाराच्या माध्यमातून उत्पन्न वाढीच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी निगम प्रयत्नशील आहे. निगम युवक आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी युवा आणि नंदिनी सहकार योजना तसेच आरोग्य आणि दुग्ध व्यवसायासाठी आयुष्यमान आणि दुग्ध सहकार योजना राबवत आहे. सोबतच NCDC सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी भारत सरकारच्या सगळ्या मंत्रालयाच्या संबंधित योजनांची अंमलबजावणी करत आहे. तसेच शेतकरी उत्पादन संस्था FPO, मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था FFPO, पंतप्रधान मत्स्य संपदा योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग अपग्रेडेशन योजना, राष्ट्रीय पशुधन अभियान इत्यादी. माननीय गृह आणि सहकारिता मंत्रींच्या गतिशील नेतृत्वाखाली NCDC सतत नवी शिखरे गाठत आहे. NCDCने सहकारी संस्थांना एकत्रितपणे 3,32,000 कोटी रुपयांपेक्षा पण जास्त आर्थिक मदत दिली आहे. सोबतच आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महामंडळाने 60,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वितरित केले आहेत, जे आर्थिक वर्ष 2022-23च्या तुलनेत सुमारे 46% जास्त आहे. NCDCने स्थापनेपासून दरवर्षी नफा कमावला आहे. 2023-24 आर्थिक वर्षात NCDCचा निव्वळ NPA 0 राहिला आणि 99.67% कर्ज वसुलीसह NCDCने 527.34 कोटीचा निव्वळ नफा कमावला. निगम लक्ष्मणराव इनामदार राष्ट्रीय सहकारिता अनुसंधान आणि विकास अकॅडमी लिनाकच्या माध्यमाने सहकारिता सशक्तीकरणासाठी सतत प्रयास करत आहे. लिनाक आणि क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्राने एकूण 194 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले, ज्यात 11,800 पेक्षा जास्त सहभागींना प्रशिक्षण दिले गेले. सहकारिता मंत्रालयाची निर्मिती झाल्यानंतर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाद्वारे सहकारिता क्षेत्राच्या विकासाला नवा वेग मिळाला आहे. सहकार मंत्रालयाने सहकारी साखर कारखान्यांच्या बळकटीकरणासाठी NCDCला 1,000 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे. या अनुदानाच्या मदतीने NCDC सहकारी साखर कारखान्यांना माफक दरात 10,000 कोटी रुपयापर्यंतची अतिरिक्त मंजुरी देऊ शकेल. प्राथमिक कृषी पतसंस्थेद्वारे 1100 शेतकरी उत्पादक संस्था FPO तयार करण्यासाठी NCDCला अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
या 1100 FPOंची निर्मिती आणि प्रोत्साहन पॅक्सच्या बळकटीकरणाद्वारे केले जाईल. बहुउद्देशीय पॅक्स, डेअरी, मत्स्य, प्राथमिक सहकारितेच्या स्थापनेसाठी परियोजना प्रबंधन युनिट PMUची स्थापना NCDC द्वारा केली गेली आहे. सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी एजन्सीच्या स्वरूपात NCDCचे नामांकन करण्यात आले आहे. CGTMSEच्या योजनेअंतर्गत NCDC आता सदस्य ऋण संस्थेच्या स्वरूपात नामनिर्देशित झाली आहे, ज्याद्वारे सहकारी संस्थांना तारणमुक्त कर्जाचा लाभ घेता येणार आहे. खोल समुद्रातील ट्रॉलरसाठी वित्तपुरवठा. महाराष्ट्रात 14 खोल समुद्री ट्रॉलर खरेदीसाठी 11.55 कोटी तसेच गुजरातमध्ये 30 खोल समुद्री ट्रॉलर खरेदीसाठी 14.40 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. बरोबरच NCDCने कृषी सहकारी पतसंस्थांना दीर्घकालीन कर्ज देण्यासाठी आणि सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून महिला बचत गट, संयुक्त दायित्व गटांना बळकट करण्यासाठी सहकारी ऋण समित्यांच्या माध्यमाने नवीन योजना सुरू केल्या आहे. NCDC, NCEL, NCOL आणि BBSSL सारख्या 3 बहुराज्य सहकारी समित्यांचे प्रमोटर पण आहे. अशा प्रकारे NCDC योजनांच्या अंमलबजावणीच्या माध्यमाने आपल्या वितरणाचे ध्येय भविष्यात 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त करण्याकडे प्रयत्नशील आहे. तसेच सहकारी आंदोलन सशक्त करण्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. जय हिंद, जय सहकार.